नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, तर परत एक वेळा स्वागत आहे तुमचं एमएसटीसीटी सिम्प्लिफाईड आपल्या या युट्यूब चॅनलवरती। तर या व्हिडिओमध्ये आज आपण संदर्भात बघणार आहोत बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेजांचा जे कॅटेगरी वाईज कट ऑफ कॅप किती गेलाय हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये वेळ वाया न घालता जरा सुरू करूया। तर महाराष्ट्रामध्ये बीएमएस गव्हर्नमेंट जेवढे कॉलेजेस आहेत ते त्यांच्या सगळ्याचा आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत की जसं ओपन कॅटेगरीचा शेवटचा मुलगा किती मार्कावर लागलाय, विजय कॅटेगरीचा शेवटचा मुलगा किती रँक किती कॅटेगरीवर लागलाय। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही काय करा, व्हिडिओची क्वालिटी 180 पिक्सेलवर करून टाका आणि साईडमध्ये तुम्हाला एक विंडो दिसेल, तिथं आपण चार्ट लावून देऊ, तिथं तुम्हाला व्यवस्थित दिसेल की कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती गेलाय। तर सगळीत पहिली आता बघा, सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे, एक सेकंड एक सेकंड बस, सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे ओपन। तर ओपन कॅटेगरीचा जे ऑल इंडिया रँक आहे ते क्लोजिंग रँक आहे 1,32,038 एवढ्या रँकवर शेवटचा मुलगा लागलेला आहे, त्याचे मार्क होते 444। त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे ओबीसी। ओबीसी कॅटेगरीचा जे शेवटचा जे क्लोजिंग रँक आहे ते आहे ऑल इंडिया रँक 1,36,019, त्याचे मार्क होते 441। ठीक आहे। त्याच्यानंतर जी तिसरी कॅटेगरी आहे आपली ईडब्ल्यूएस मार्क 428 आणि ऑल इंडिया रँक 1,58,349। तर एवढ्या मार्कावर त्या मुलाचा गव्हर्नमेंट बीएमएस मध्ये महाराष्ट्रामध्ये सिलेक्शन झालेला आहे। त्याची एसएमएल होती, तुम्ही तिथं बघू शकता, एसएमएल तुम्हाला साईडमध्ये दिसत असेल। ओके। नंतर जे आपला बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेज कट ऑफ राऊंड 2 चा याच्यामध्ये आपली एससी कॅटेगरी आहे, तर एससी कॅटेगरीचा शेवटचा मुलगा लागलेला आहे 2,40,253 एवढ्या ऑल इंडिया रँकवर, त्याला मार्क होते 385। ठीक आहे। आणि एसएमएल होती 18,585। ठीक आहे। त्याच्यानंतर आपली दुसरी कॅटेगरी होती ती म्हणजे एसटी कॅटेगरी। एसटी कॅटेगरीचा क्लोजिंग रँक आहे 4,28,844 आणि त्याला मार्क होते 305 आणि त्याची एसएमएल तुम्ही बघू शकता 30,255। साईडमध्ये व्हिडिओची क्वालिटी वाढवली तर तुम्हाला सविस्तर दिसेल की कसं होत आहे। तर चला, त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे विजय। विजय कॅटेगरीचा ऑल इंडिया क्लोजिंग रँक होता बीएमएस गव्हर्नमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये 1,51,410 आणि विजय कॅटेगरीच्या त्या मुलाला मार्क होते 432। नंतर जे नेक्स्ट कॅटेगरी आहे एनटीबी, ज्याला आपण NT1 म्हणतो, त्याचं जे क्लोजिंग कट ऑफ आहे ते आहे 402 मार्कवर। ठीक आहे। त्याच्यानंतर आता पुढे चालूया, त्याच्यानंतर एनटीसी कॅटेगरीचा जे क्लोजिंग रँक आहे ते आहे 1,39,152 एवढी ऑल इंडिया रँक। ठीक आहे। त्याच्यानंतर आपली नेक्स्ट कॅटेगरी आहे एनटीडी कॅटेगरीचा तुम्ही बघू शकता की 440 मार्क होते मुलाला आणि त्याची ऑल इंडिया रँक होती कॅन्डिडेटची 1,37,428, म्हणजे एवढ्या मार्कवर त्या मुलाचे गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजमध्ये महाराष्ट्रामध्ये सिलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे। तर सविस्तर आता काही खूप सारे प्रॉब्लेम्स पॅरेंटचे कॉल येतात की सर आम्ही चॉईस फिलिंग केली होती, आमचा रँक कमी होता, बट ही कॅटेगरी होती तरी आमचं सिलेक्शन झालं नाही। म्हणजे याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होते, चूक काय होती चॉईस फिलिंग मध्ये, की मुलं काय करतात, चुकीचा प्रेफरन्स भरून टाकतात। प्रेफरन्सचा जे प्राधान्य क्रमांक असते ते खाली वरी आणि चुकीचा सेट करून टाकतात, त्याच्यामुळे तुम्हाला कॉलेज अलॉट न होणे किंवा कॉलेज जरी अलॉट झालं तर चांगलं कॉलेज, आपल्या आवडीचं कॉलेज किंवा द कॉलेज विच विल एकदम ॲक्युरेट अँड सुटेबल टू अवर रँक अँड कॅटेगरी दिस विल यू नॉट गेट। तर त्याच्यामुळे आपण काय करतोय, फक्त राऊंड 3 ची जी चॉईस फिलिंग आहे फक्त 999 मध्ये तुम्हाला करून देतोय। म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही काय करणार, तुमचे काही डाऊट असतील ते सॉल्व्ह करू, डबल तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला आता सर आम्हाला एवढा कट ऑफ आहे, एवढी मार्क आहे, आम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल, ही संपूर्ण गायडन्स आम्ही आमची जी चॉईस फिलिंग आहे 999 मधली याच्यामध्ये करतोय। तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर खाली जे आमचा नंबर दिला आहे 9284580108 9284580108 या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि आमच्याकडून आमचे पेड मेंबर बनू शकता। फक्त 999 मध्ये चॉईस फिलिंग करून घेऊ शकता राऊंड 3 ची। चला, व्हिडिओमध्ये वेळ वाया न घालवता आपली जी नेक्स्ट कॅटेगरी आहे ती आहे एससीबीसी। एससीबीसी कॅटेगरीचा शेवटचा जे कॅन्डिडेट आहे ज्याला गव्हर्नमेंट बीएमएस महाराष्ट्रामध्ये भेटला आहे त्याची ऑल इंडिया रँक होती 1,37,208, त्याला मार्क होते 441 आणि त्याची एसएमएल होती 11,441। तर हे जे संपूर्ण जी माहिती असते, जे आमचा जे अनुभव आहे 3 ते 4 वर्ष आम्ही काउन्सिलिंग मध्ये, मागच्या वर्षीचा ट्रेंड, कट ऑफ आणि जे ऑल इंडिया रँक, सीट मॅट्रिक्स आणि जे न्यू कॉलेज ऍडिशन, न्यू कॉलेज सबट्रॅक्शन, हे जे सगळं जे आमचं एक्सपिरियन्स असते, हे सगळं एक्सपिरियन्स आम्ही काय करतो, तुमची चॉईस फिलिंग करण्यामध्ये लावतोय। त्याच्यामध्ये काय होते, तुमची जी चॉईस फिलिंग असते ती अचूक बनती। कोणता कधी कॅन्डिडेट त्याचा रँक कधी कमी असेल आणि त्याची चॉईस फिलिंग कधी खराब असेल तर त्याचं सिलेक्शन होणार नाही, आणि त्याच्या की दुसरा कॅन्डिडेट आहे त्याची रँक थोडी जास्त आहे पण त्याची चॉईस फिलिंग कधी ॲक्युरेट आहे त्याचं सिलेक्शन होऊन जाईल। तर याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, आम्हाला तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, आम्ही तुम्हाला परफेक्ट गाईड करू। तर व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।